नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत गव्हामध्ये येणाऱ्या किडीबद्दल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं गव्हामध्ये येणारे रोग। आता गव्हामध्ये सगळ्यात महत्त्वाची कीड येते ती म्हणजे ॲफिड मावा। कारण हे जे वातावरण असतं हे वातावरण ॲफिडसाठी माव्यासाठी अतिशय पोषक आहे। आता मावा आल्यामुळे होतं काय, तर मावा आल्यामुळे काय होतं, आपला शेंडा चालत नाही, आपल्या झाडावरती काळोखी येत नाही, आपल्या उत्पादनात वाढ होत नाही, इच्छित असे आपल्याला जी काही आपलं उत्पादन वाढलं पाहिजे, जे आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळाली पाहिजे ती मार्केट व्हॅल्यू मिळत नाही। आता का मिळत नाही हे मी तुम्हाला सांगते। जर बघितलं तर जेव्हा टेंडर शूट म्हणजे जेव्हा ग्रोथ होत असते आपल्या गव्हाची, त्यावेळेस तिचा जो कवळा शेंडा जो चालत असतो त्या कवळ्या शेंड्यावरती काय होतं, ॲफिडचा अटॅक होतो। तुम्ही बघूया की जेव्हाही कुठल्या प्रकारची रसशोषक कीड किंवा कुठलाही रोग तो येतो नेहमी कवळ्या पानांवरती, कवळ्या फुटींवरती, शेंड्यावरती। का? कारण की कवळेपणा असतो आणि ह्या कवळ्यामधून काय होतं, पानांतून शेंड्यातून जो काही आहे रस शोषायला मिळतो ह्या किडींना। मग ॲफिड तेच करतं। ॲफिड काय करतं की तुमच्या पानांमधून, तुमच्या कवळ्या शेंड्यांमधून रस शोषून घेतं आणि रस शोषून घेतल्यामुळं काय होतं की झाडाला जेवढं न्यूट्रिएंट पाहिजे तेवढं न्यूट्रिएंट त्याला मिळत नाही। त्यामुळं आपलं झाड वीक होतं, कमकुवत होतं आणि त्याच्यामुळं आपल्या झाडावरती विविध प्रकारचे रोग पण येतात आणि झाडाची जी वाढ व्हायला पाहिजे तेवढी अशी इच्छित वाढ होत नाही। मग त्याचा परिणाम होतो ते आपल्या उत्पादनावरती, जे आपल्याला उत्पादन मिळायला पाहिजे तेवढं उत्पादन आपल्याला मिळत नाही। जेव्हा ॲफिड येतो, ॲफिड आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल बघा, तो शेंड्याला चिटकून बसतो। का? कारण की त्याच्यामधून एक चिकट स्त्राव पदार्थ बाहेर पडत असतो, त्याची ती विष्ठा असते आणि त्या चिकट स्त्राव पदार्थावरती एक काळ्या कलरची बुरशी येते। ती काळ्या कलरची बुरशी म्हणजे काय, तर सुटी मोल्ड ही जी आहे एक प्रकारची बुरशी, ज्याच्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही सॅप्रोफाइट्स आहेत ते सॅप्रोफाइट्स पण त्या विष्ठेवरती येतात आणि त्या विष्ठेवरती येऊन बसल्यामुळे होतं काय की आपला जो शेंडा आहे तो शेंडा आपला चालत नाही, आपली ग्रोथ होत नाही। त्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये आपण काय काय काम केलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये आपण स्टिकी ट्रॅप लावले पाहिजेत। आता हे स्टिकी ट्रॅपमध्ये आपले येलो ट्रॅप आणि ब्ल्यू ट्रॅप असतात, ज्याला आपण निळे म्हणजे पिवळे आणि निळे आपण स्टिकी ट्रॅप म्हणतो। हे स्टिकी ट्रॅप एकरी कमीत कमी 20 ते 30 लावले पाहिजेत। त्याचबरोबर ट्रायकोग्रामाची अंडी सोडली पाहिजेत आपण तिथं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पक्षी थांबे लावले पाहिजेत। ह्याच्यामुळं काय होतं की 50% किडीवरती आपण इथंच मात करतो। आता राहिली गोष्ट म्हणजे काय की जर समजा कीड फार मोठ्या प्रमाणामध्ये आली, मावा खूप फार मोठ्या प्रमाणामध्ये आला, तर अशा वेळेस आपण प्रायमरी स्टेजमध्ये, सेकंडरी स्टेजमध्ये आणि थर्ड स्टेजमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल इन्सेक्टिसाइड्स आपण वापरले पाहिजेत। आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमॅडाक्लोपिड नावाचं एक इन्सेक्टिसाइड आहे, तर ते आपण वापरलं पाहिजे। त्याच्यानंतर ॲक्ट्रा आहे, उलाला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्सेक्टिसाइड्स आहेत त्या इन्सेक्टिसाइडचा आपण वापर केला पाहिजे। त्याचबरोबर बायोलॉजिकल्स पण आहेत, ह्या बायोलॉजिकल्सचा पण आपण वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट्स खूप चांगले मिळतात। जर आपण वेळेत जर ॲफिड मावा जर कंट्रोल केला नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या उत्पादनावरती होतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा मावा येतो त्यावेळेस फोटोसिंथेसिस आणि क्लोरोफिल जे काही आपलं झाड बनवत असतं, ज्याला आपण हरितद्रव्य म्हणतो, ते हरितद्रव्य बनवण्याची जी प्रक्रिया आहे झाडाची ती पण मंदावते। त्याच्यामुळं आपल्याला इच्छित असे रिझल्ट्स मिळत नाहीत, इच्छित असं आपल्याला उत्पादन मिळत नाही। त्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करा। मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये सापळे रचणं, पक्षी थांबे लावणं, बायोलॉजिकलचा वापर करणं, ह्या सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून जो काही मावा आहे तो मावा आपल्या पिकावरती येणार नाही आणि आपल्या गव्हाचं उत्पादन कमी होणार नाही। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। धन्यवाद।